बाजार पडतोय आणि ह्या पडत्या बाजारामध्ये कित्येक लोक लॉस मध्ये मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत। पण तुम्हाला माहिती आहे का, पडता बाजार पण एक कमाईची संधी असते याच्यामध्ये। पण हे कोणासाठी, तर ज्यांना हे 5 गोष्टी माहिती असतात त्यांच्यासाठी। पहिल्या गोष्टीवर लक्ष ठेवायच्या मध्ये, घाई गडबडीमध्ये सध्या कुठलीही विक्री करू नका याच्यामध्ये। दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे फोकस करा, चांगल्या कंपन्यांमध्ये आता इन्व्हेस्टमेंट करायला चान्स आहे, ज्यांचे सेल्स स्ट्रॉंग आहेत, प्रॉफिट स्ट्रॉंग आहे, कन्सिस्टन्सी आहे, अशा कंपन्या शोधून तिथे इन्व्हेस्ट करा। SIP ला फोकस करा, आता चालू केलेली SIP नेहमी तुम्हाला फायद्यामध्ये ठेवणार आहे। लिक्विड असेट कमीत कमी 5 ते 10% नेहमी ठेवा, जेणेकरून अशा पडत्या बाजारामध्ये बेनिफिट घेता येणार आहे त्याच्यामध्ये। आणि रिस्क मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाची गोष्ट, डायव्हर्सिफाय करा सगळ्या गोष्टींना, त्याच्यामध्येच इन्व्हेस्ट करा। आणि अजून एक बोनस फंडा देतो याच्यामध्ये, लक्षात ठेवा। मार्केट पडतंय, बरेच स्टॉक स्वस्त होतील, पण पेनी स्क्रिप्ट्स मध्ये पैसे लावू नका, कारण ह्या स्क्रिप्ट नेहमी आपल्याला पॅनिक करतात आणि जास्त लॉस करतात। आणि मित्रांनो, ह्या 5 गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच प्रत्येक जण पोर्टफोलिओ ग्रीन मध्ये दिसेल।